मंडळी नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत आहो, परंतु व्यस्त शेड्यूलमुळे ते शक्य होत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे की माझे शेतकरी बांधवांसाठीचे जे काही व्हिडिओ असतात हे सर्व डायरेक्ट शेतातूनच असतात. परंतु व्यस्त शेड्यूलमुळे शक्य न झाल्यामुळे आज घरूनच जे काही माझ्या मनामध्ये एक 8-10 दिवसापासून मला माहिती द्यायची आहे, तर ती माहिती आज मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत. मंडळी, सध्याची जर पीक परिस्थिती आपण पाहतो म्हटलं तर अतिशय बऱ्यापैकी आणि छान आहे. कुठे कुठे पाऊस हा कमी आहे तरी पण पीक बरे आहे, आणि कुठं जास्त असेल तिथं पण आज पीक परिस्थिती बरी आहे. फक्त सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे की केना आणि करंजी, तसेच जे वेल आहे, जे बदामच्या आकाराचे असतात, ते शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसत आहे आणि ते तणनाशकानं त्याचं नियंत्रण होऊन राहिलेलं नाही. जे की आपण वरून सोयाबीनचे तणनाशक, जे सोयाबीन तुरीवर जे आपण तणनाशक फवारतो, तर त्या तणनाशकानं त्याचं नियंत्रण झालं नाही. आणि आता ग्लायफोसेट वगैरे आम्ही फवारून राहिलो त्या केना करंजी तणावर, पण त्याचे पण रिझल्ट पाहिजेसे येत नाही. म्हणून मंडळी, या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून की केना करंजी हे जेव्हा लहान असते, म्हणजे 1 पाणी 2 पाणी, त्यावेळेस ग्लायफोसेट किंवा ग्लुफोसिनेट म्हणजे मिरा 71 प्रचलित जे नाव आहे त्यांनी, किंवा स्वीप पॉवर वगैरे या औषधाने ते कव्हर होते. परंतु जेव्हा ते करंजी केना तो मोठा होतो, आणि केना जो आहे, करंजी म्हणजे गोल पानाचं, आणि ते असं उभं वाढते थोडंसं झुडपे, परंतु जे केना आहे तो असा पसरत 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 असा लांब जातो, म्हणजे 3-3, 4-4, 5-5 फुटापर्यंत सुद्धा ते असं लांब जातं. कारण त्याला असे प्रत्येक इंच 2 इंचावर मुळ्या येत राहते, आणि जमिनीला लागले की ती मुळी वाढत जाते, तिथून पुन्हा पुढं पुढं ते पसरत जाते. आणि त्याचं नियंत्रण करणं मोठं झाल्यानंतर हे ग्लायफोसेटनी किंवा ग्लुकोसिनेटनी शक्य होत नाही. तर म्हणजे त्यासाठी एकमेव तणनाशकाचा जो इलाज आहे तो म्हणजे पॅराक्वाट डायक्लोराइड, जे मार्केटमध्ये ग्रामोत्सन नावानं येतं, पॅरालाइट नावानं येतं, विलकॉट नावानं येतं. असे वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे औषधं, पण त्याच्यातला जो घटक आहे तो आहे पॅराक्वाट डायक्लोराइड. आता हा पॅराक्वाट डायक्लोराइड आपण केना करंजी या तणावर फवारताना फक्त काळजी एकच घ्यायची आहे की झाडाच्या खोडावर ते उडलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी कॅप लावून, ज्याला टोप लावून आपण जे नेहमी तणनाशक फवारणी करतो, तर ती जर तुम्ही काळजी घेतली, झाडाच्या खोडावर जर आपण उडू दिलं नाही, तर मात्र 100% केना करंजीचं नियंत्रण होऊन जाते. कारण त्याची जे क्रिया आहे पॅराक्वाट डायक्लोराइडची, ते म्हणजे जेवढ्या भागावर ते पडतील तेवढा भाग तो वाढून जातील, आणि संपूर्ण असं भरपूर ओलं ओलं करत जर आपण त्या तणाला नेलं, दाट आपण फवारणी केली, तर पूर्ण केना आणि करंजी जो आहे तो पानं पूर्ण वाढून जातील. काही प्रमाणामध्ये थोड्याशा मुळ्या राहतील, परंतु 70-80-90% तरी त्याचं एक चांगलं नियंत्रण होतील. आणि पुन्हा 20-25 दिवसानं थोडेफार फुटवे आले तर त्याला येतील, पण त्यालाही पुन्हा लगेच आपण ग्रामोत्सन मारलं तर ते लवकर त्याचं नियंत्रण होऊन जाईल. आणि मला असं वाटते की पीक आता कपाशी घ्या किंवा तूर घ्या, हे पीक आता नाही म्हणतो म्हटलं तरी 1.25 फूट 1.5 फूट पर्यंत आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये टोप लावून पॅराक्वाट डायक्लोराइड आपल्याला फवारायचं आहे. आता याचं प्रमाण जे आहे ते म्हणजे मला असं वाटते की 80 मिली प्रति पंप जर आपण घेतलं आणि दाट ओलं ओलं करत जर आपण ते केलं, तर त्या केना करंजीसोबत सगळे तण पण खतम होऊन जातील. परंतु हा मंडळी शेवटचा पर्याय, कारण हे पॅराक्वाट डायक्लोराइड हे स्पर्शजन्य तणनाशक आहे. हे जर झाडाच्या खोडावर जास्त प्रमाणात गेलं तर तिथे ते साल खराब होते, आणि काही दिवसानंतर मग साल झाडाची खराब झाल्यामुळे ते झाड असं तिथं जखम झाल्यासारखे होते, आणि ते झाड कोलमडून पडते. परंतु ज्या ठिकाणी अति जास्त नुकसान आपलं होत आहे, केना करंजीमुळे पीक मार खात आहे, त्या ठिकाणी मात्र पीक वाचून जर आपण व्यवस्थित जर फवारणी केली, जसं तूर आहे, तुरीपासून 6 इंच डावीकडे 6 इंच उजवीकडे असं जर व्यवस्थित आपण फवारणी केली, जसं बऱ्याच शेतकऱ्यांचे बेड आहे, SIT आहे, तर त्याच्यामध्ये आरामशीर ते शक्य होते फवारणी. किंवा ज्या शेतकऱ्यांचे बऱ्याच ठिकाणी डोरे वगैरे चाललेले नाही, तिथे सुद्धा पोट्यामध्ये किंवा झाडापासून 6-6 इंचावरून जर आपण फवारलं
तर 100% ते केणाकरंजे किंवा तण जे काही आहे जे मरून राहिलेले नाही त्याचं नियंत्रण होऊन जातील. आणि मग झाडाजवळची जी जागा राहिली थोडीफार तर ते कुठंतरी मजूर लावून निंदण करून घेता येते. त्याला खूप कमी पैसे लागतील आणि हे पॅराक्लॉथ म्हणजे काही खूप महाग असं तणनाशक नाही आहे. मला असं वाटते की 250-300 रुपयाच्या दरम्यान ते 1 लिटरमध्ये मिळून जाते. आणि 80 मिली म्हटल्यानंतर 12 पंप 1 लिटरमध्ये होते आणि 12 पंप म्हटल्यानंतर जवळपास 1 एकर जागा तर होऊनच जाते किंवा अर्धा-पाऊण एकर जागा होते जसे तण आहे तसे. तर मंडळी हा झाला तणावरचं नियंत्रण ज्यांच्या शेतात जास्त तण आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला तणनाशक मारलेले आहे त्यांच्या शेतामध्ये आता छोटे छोटे एवढाले तण आहे किंवा बोटभरपर्यंतचे तण आहे. तर मग कापूस पीक असो किंवा तूर पीक असो, या पिकामध्ये आपल्याला तणाचं नियंत्रण करताना माझ्या मते जे माझा नेहमीचे जे अनुभव आहे, जे शेतकरी बांधव आता यूज करत आहे पीक वाचून, त्या ठिकाणी ग्लुकोसिनेट म्हणजे जसं स्वीप पॉवर वगैरे आहे, मार्केटमध्ये नाव स्वीप पॉवर आहे, ग्लूनेट आहे, ग्लुनाईट आहे, असे वेगवेगळे नावानं ते मार्केटमध्ये मिळते. तर ग्लुकोसिनेट हा घटक प्रतिपंप म्हणजे 15 लिटर पाण्याला 50 ते 60 मिली जेव्हा छोटे तण असते तेव्हा, आणि त्याच्यासोबत ग्लायफोसेट 71% म्हणजे मिरा 71 हे 25 ग्रॅम किंवा मोठे तण असेल एवढा तर 30 ग्रॅम म्हणजे 60 अधिक 30 किंवा 60 अधिक 25 अशा पद्धतीनं जर आपण त्याचं कॉम्बिनेशन फवारा जर आपण मारला, मिश्रण केलं, तर तणाचं खूप छान पद्धतीने नियंत्रण होते. पण त्याच्यासाठी मात्र जास्तीत जास्त एवढाले तण महत्त्वाचे आहे. जास्त मोठे जर असेल तर याच्यामध्ये थोडा डोस आपल्याला ग्लुकोसिनेटचा म्हणजे स्वीप पॉवरचा डोस हा 60च्या ऐवजी 80 घ्यावा लागेल. आणि इकडे मिरा 71चा जो डोस आहे तो आपल्याला 25च्या ठिकाणी 35 पर्यंत घ्यावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की बाबा दोनपैकी एक तणनाशक जरी मारलं तरी आपलं नियंत्रण हे चांगलं होऊन जाते, मग हे 2-2 कशाला? तर मंडळी, आज तण जेव्हा मोठे होतात तेव्हा मिरा 71 आपल्याला कमीत कमी 40-50 ग्रॅमपर्यंत फवारणी एका प्रतिपंप आपल्याला करावं लागतं. म्हणजे एका किलोचे 20 पंपापर्यंत, काही शेतकरी 15 पण करतात, 20 करतात, तेवढं जर आपण घेतलं तर नियंत्रण होते. आणि याच्यामध्ये मी सांगून राहिलो तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये की 25 ते 30 पंपापर्यंत किंवा 30 ते 35 पंपापर्यंत आपल्याला मिरा 71 घ्यायचा आहे, एका किलोमध्ये पंप करायचे. आणि इकडे स्वीप पॉवर जर आपण मंडळी स्पेशल मारतो म्हटलं 40 मिली 50 मिली, तर तणाला पुन्हा काही दिवसानंतर फुटवे येतात. मग हे 2 कॉम्बिनेशन जर आपण केलं तर स्वीप पॉवर कमी डोस मारला तर फुटवे येते, आणि इकडे मिरा 71 जास्त डोस मारला तर पिकाला मार बसतो. मग त्याच्यासाठी जे मधला मार्ग आहे तो म्हणजे स्वीप पॉवर 40 ते 60 मिलीच्या दरम्यान, आणि इकडे तण पाहून मिरा 71 25 ते 30 ग्रॅम प्रतिपंप, या हिशोबाने जर आपण केलं तर मिरा 71 हे जास्त प्रमाणात नसल्यामुळे पिकाला मार बसणार नाही. पण तो मिरा 71चं जे कार्य आहे ते डायरेक्ट जमिनीमध्ये जे मुळापर्यंत तण मारण्याचं काम ते करते. जेव्हा पिकावर आपण फवारणी करतो तेव्हा ह्या 2च्या कॉम्बिनेशननं रिझल्ट पण तुम्हाला 3-4 दिवसामध्ये येऊन जाईल आणि मुळापर्यंत तणही मरून जाईल. म्हणजे डबल पुन्हा तणनाशक मारायचे लवकरात लवकर वेळ आपल्यावर येणार नाही. तर अशा पद्धतीनं मंडळी, तणाच आपल्या शेतामध्ये कसे तण आहे, त्याची अवस्था काय आहे, त्या ठिकाणी हे जर कॉम्बिनेशन आपण बरोबर फवारलं तर तणाचं खूप छान नियंत्रण होईल आणि पिकाला पण मार बसणार नाही. तर या पद्धतीनं तूर पीक आहे किंवा कपाशी पीक आहे याच्यामध्ये तणाचं नियंत्रण करायचं आहे. राहिला प्रश्न सोयाबीनचा, तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये बऱ्याच ठिकाणी 30-40% पासून तर 50-60% पर्यंत सोयाबीन आता फुलावर सुटलेले आहे. त्या ठिकाणी मात्र तणनाशकाचा आपण वापर करू नये. याच्यासाठी की फुलाची अवस्था सोयाबीनची ही खूप नाजूक असते आणि नाजूक अवस्थेमध्ये जर आपण तणनाशक फवारलं तर फुलाला मार बसतो आणि उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आता जवळजवळ 15 दिवसामध्ये फुल पूर्ण दबून जातील आणि चलपामध्ये रूपांतर होऊन जाईल 15-20 दिवसामध्ये. तेव्हा मात्र जर शेतामध्ये तण असेल तर पीक वाचून खालून आपण तणनाशकाचा वापर आपण करू शकता. कारण आता सध्या सोयाबीनच्या वरून मारणारे तणनाशक किंवा कपाशीच्या डायरेक्ट वरून मारणारे तणनाशक याचे रिझल्ट आता पहिल्यासारखे येत नाही, कारण तणाची अवस्था ही मोठी झालेली आहे.
त्यामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला येणारच नाही. म्हणून मात्र पीक वाचून आता ज्या ज्या ठिकाणी शक्य होत असेल त्या ठिकाणी पीक वाचून आपल्याला ह्या तणनाशकाचा वापर करायचा आहे. आणि जिथं शक्यच होत नाही तिथं मग मंडळी बाया लावून आपल्याला निंदने करावंच लागेल. तर हा होता तणनाशकाचा विषय. आणि जर पाहतो म्हटलं तर सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाची जे उघडीप मिळालेली आहे यावर्षी, त्यामुळे दरवर्षीसारखे जे तण होत होते तेवढा त्रास, तेवढे तण यावर्षी तेवढे दिसत नाही. कारण डवरणी वगैरे पटपट होऊन गेल्या. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी जसं सोयाबीन पिकामध्ये ऑक्सिफ्लोरोपेन जे कांद्यावरचं तणनाशक आहे ते फवारणी केली होती. त्याच्यानंतर तण काही तेवढे शेतामध्ये आलेच नाही, बारीक बारीक थोडेफार आले तर ते छोट्या तणनाशकाने नियंत्रण होऊन गेले. परंतु नंतर जेव्हा तण मोठे झाले त्यावेळेस मात्र जे सोयाबीनवरचे आपण तणनाशक फवारले त्यांनी तेवढे रिझल्ट, कोणत्याच तणनाशकाचे तेवढे रिझल्ट आले नाही. कारण सोयाबीनवर जे तणनाशक असते ते जेव्हा 1 पाणी 2 पाणी अशी कंपनी सांगत राहते, म्हणजे एवढाले तण जेव्हा असते तेव्हाच त्याचं नियंत्रण होते. परंतु जेव्हा त्याच्यावर एवढी अवस्था, जे मोठी मोठी अवस्था होऊन जाते एवढ्या तणाची, तेव्हा त्याचे रिझल्ट येत नाही. म्हणून मंडळी हा व्हिडिओ जे शेतकरी बांधव मला नेहमी फोन करत आहे की साहेब तणाचं नियंत्रण कसं करू, केनाकरंजीचं नियंत्रण कसं करू, आम्ही त्रस्त झालेलो आहोत. आणि एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांसाठी जे तणामुळे त्रस्त आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.